हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आज पाऊस पाणी थांबलेला आहे कारण आज यायचं होतं बघा आपल्याकडे केशव मामा। त्यामुळे कारण 2-3 दिवस पाणी मामा येत होतं तेव्हा 2-3 दिवस लगातार नाही का सलग पाऊस चालू होता। सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा नाही तेव्हा पाऊस झिमझिम पाऊस काय बी चालू होता म्हणजे नाही का थोडी पाऊस थोडे असं। तर आज आपल्याकडे आले बघा केशव मामा आणि कार्तिकी। तर घरी काय सांगून आलाय? तर घरी सांगितलंय छकुला सांगितलंय मी जीवला चाललोय म्हणलं तुम्हाला बॅग आणायला शाळेत दप्तर आणायला चाललोय। छकुला म्हणलं तू घरीच थांब आणि कार्तिकीने फसवले बरं का। मी काय कार्तिकीने सगळा डाव केला तुला म्हणली छकुला म्हणली तुला भारी पैकी दप्तर आणते म्हणली तू आले तर मग नाना घ्यायचं नाही दप्तर। तिने सगळा काळा बाजार केलाय कार्तिकी केलाय का नाही सर? तर आज मामाला बघा लई दिवसात जवळजवळ 5-6 महिन्यात खोटं बोल 5-6 महिन्यात आलाय। तर नाही आलंय एवढं कुठलं आधी सारखी चक्कर असायची आता बऱ्याच दिवसात ना आलाय। पाऊस वार का वार हे चालू असतं। आला स्वीटीसाठी चायनीज घेऊन आला गरमागरम स्पेशल माझ्यासाठी चायनीज घेऊन आलता बघा। जेव्हा येतं ना तेव्हा काय ना काय खायला आणणारच जास्त करून चायनीज आणते जास्त करून कुरकुर बचत गट बंद केला आता। कधी आता माहितीये का आता मोठी झाली काय सिट्या तुला सांगतो आपल्या बजेट नुसार चाललं पाहिजे मला एवढं कळतं। आणि मामाचं बजेट मला माहितीये त्यामुळे मामा आणतात माझ्या नाराजीलाच आहे काय अगं तुम्ही आणतात त्यातच मी खुश होते। बस एवढं बोलले तर समाधान आहे बाबा। नाहीतर मामा आणतोय तिसरंच काहीतरी तू देते तिकडे खिडकीतनं बाहेर टाकून एक चॉकलेट जरी आणली तरी स्वीटीची आठवण काढून आणतोय हे लय महत्वाचं या। चिंगूम जरी आणला तर दिवसभर सगळं बसती। मामा कसं लॉलीपॉप आणते तर चिंगम तरी आणते तरी सगळं बसती। तर आज कार्तिकीला दिवसात आली आणि परवा दिवशी कोणाचा बर्थडे होता? नाही छकुचा बर्थडे होता 6-7-8 तारखेला। तर बघा आता यांचं नियोजन आहे बारामती थेट बारामती रिटर्न लगेच माघारी संध्याकाळी। जर पाऊस नाही झाला तर आज चांगलं फटकलंय ह्या पुरीला पण भिजायचंय पावसात। ही म्हणते नाना मी पावसात भिजले नाही। भिजवायचं चांगलं नाही तिकडे कुठे पावसात भिजवायचं हिला ताई आता येईन की संध्याकाळी दिवसभर काल दिवसभर नाही आला संध्याकाळी आलेला काय म्हणताय। तर आल्या चायनीज वगैरे खाल्लं बघा। आल्या चायनीज नाही खाल्लं आल्या ह्या करून भ्या दाखवून आला। आपण फोनवरती बोलत होतो काय सांगितलं नाही काय नाही बाप्पाचा फोन आलता बाप्पा बरोबर बोलत होतो ती पण ड्युटीवरती होता इकडं तिकडं बघत बोलत होता चालू होता। तोवर तर मामाची एंट्री मागणंच आल्यावर मग चायनीज वगैरे दिलं खाल्लं मस्तपैकी गप्पा मारल्या चहा पाणी झाला आणि चहा एकच नंबरला करतील का पोरगीला मला वाटतं हाटेला न्यायला लागेल 2-4 दिवस। नाही ताई चहा लय भारी बनवते दुधाचा चहा मला पण मी तिलाच बनवायला लावते चहा। आता झोप लागते काय म्हणे उठ मामाला झोपायचं इथं दाजी जाऊ की लागा ताई दाजी बघ की काहीतरी करतात तिकडे बसलोय मोबाईल बघत काय दाजी इकडे बघा तर तिकडे कुठं मोबाईल दाजीचं मोबाईल बघत बसतात म्हणलं विषय काय नाही जास्त। मांजर कुठे गेले ते अजून दिसते ते बाहेर खिडकीत बसला सगळी इथंच आहेत कोण कुठं नाही गेलं। जांभळं नको आता सगळे चिखलात पडले ते नाही चांगली की आपण काढू ब्लँकेट नको आता परत आता 12 एका दिवशी तवर सगळी जांभळं संपून जाते 12:30 वाजता जायचं यांना मग पिकलेली सगळी पडून जाते वारं कावर कसलं येतं या एका दिवशी म्हणल्यावर तवर राहतात वय आता गागोळी झाल्यात पिकले तर वाऱ्या कावर सगळी पडून गेली लहान होती तेव्हा। तर चला बघू चांगली असली तर ठीकच आहे नाही तर वरची काढायची। धर मोबाईल 5 मिनिटात मी लगेच काढते लगेच निघतात। चला आता जांभळं काढू चला चल म्हणे ब्लँकेट घे इकडे बघा असं कसलं हिरवळ साचली बघा म्हणजे का काय करायचं माहितीये का
नाही आता खालची पण चांगली तर मी मगाशी पाहिली. नको खालची नको पण नाही खालची नको पण मी पाहिली का चांगली. हे बघा ही चांगली का आता. ती दर्ग बाळा आपण दोघी थांब ग हो मम्मी हे बघ की हो. ही बघ की हो. हे उचल बांबू हो का असं धरता येईल ना तुला. ए, ओय आधीच पडा ऐका की हवा हवा इथं 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 हवा इथं आहे. लय जांभळं खाल्ले गेल्या वर्षी. गेल्या वर्षी लय खाली हवा इथं तर जरा पुढं चांगली ही. वहिनी माऊली हे आणि साईडचं. असं काढायचं म्हणाले हे. हे बघ खो खेळत आयुष्य. नाही साईडलाच पडते तो काय पडतात का. अरे वा काय हे ते हो का पडलेत. काय करा फटा आता हिला वन्ना हलवा ना फटा. बघा कस काय जांभळं पाडण्याची पद्धत. हा का तिथं लय भारी मामा. हा ती जांभळा खाली इथं 2-3 आहेत बघा जांभळं लय काळे भांगारे दिसतात. आपण खाली आलो लालच दिसतात. वाव लय भारी पडली. आणि खाली पडलेले हो का अशी होते तर डोक्यात साप साप पडते साप 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 साप. जांभळा बघून मामा म्हणलं ह्या जांभळा इकडे काय अवा किडक ही बघा. नाही किडक. पहिल्यांदा ताईच्या जांभळीचं जांभळ खाल्लंय हाय 2 वर्षात ना. गेल्या वर्षी नाही काय खाल्लं. माग सर माग हा आता हे आता काय ते बाद झाले. पाडा पाडा काय एक कराय ना सकाळपासून कायच करमत नव्हतं. माग सर अजून कायच करमत ए, इकडे नव्हतं. सर. उगाच हका हका करत बसलो होतो. टिपाटा त्या डरमाकडे. कुठे नेमके. दीदी हात येशव बसून आला त्याच्यामुळं तर जरासं इकडं बाहेर बघ काय आहे? आलो बोललोय. हा लय जाग पलीकडेच हो. हा पलीकडे पलीकडे हात अवघडून झाला आमचा असं धरून. हा. हा. माग सर. काय नाही. आय इकडे पडतात आहे मम्मी. साप 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 कुठं पडतात नेमके हो का. हे बाद झाली ताई. बस खायापुरती झाली भाजायला हात दुखून आलं. इकडं पडले चांगली काळे काळे इथं नाही. हा हो वाव गिजे काढते की इकडं बघा आता जांभळं. ताई. हा गेल्या वर्षी जर एक फटा हलवला ना अयो, हो लय निघायचे. ताई. फोक्स शिट्या. माझ्या हातावर पडलं जांभळ. फोक्स शर्टावर तोडलं. हात धुवा, हात धुवा. चला काय होतं का ते. सकाळपासून उगं बसलो होतो. काय सुद्धा करमत नव्हतं बघा. केशव आला तेवढं तरी बरं झालं. इकडून तिकडून बोललो बसलो. आता केशव चाललाय बारामतीला. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. बनवायची सुद्धा इच्छा नव्हती, बनवणार पण नव्हतं. काय विषय सापडत नाही रानात काय करता. विषय पण विषयाचं पण नाही. विषय आहे पण नाही बनवला. तर चला इथं ब्लॉग लाईन करतो बाय. आणि या जांभळं खायला जवळपास असला तर. आणि आता ही चालत तर बारामतीला राधूची गाठ घ्यायला आहे ना. राधूचं हिचं लय जमतो लय म्हणजे लय खेळतात गप्पाही मारतात. तर एवढंशीच येतं जांभळं तर हो का खराब येतं लय मोठं येतं गोड येतं पण खराबच येतं. आता पावसामुळे खराब होणार ना. मग सगळी चांगली चांगली खाली.